गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। 12वी मध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी संतोष निळ हिचा तिच्याच राहत्या घरात गळा चिरून खून करण्यात आला। या घटनेमुळे गावात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। शुक्रवारी दुपारी 3:30च्या सुमारास वैष्णवी ही घरात एकटी होती। तिचे वडील कामावर गेले होते, आई शेतात कामासाठी बाहेर होती, तर भाऊ शाळेत होता। याच संधीचा फायदा घेत आरोपी नानासाहेब कडुबा मोरे वय 27 याने चोरट्या मार्गाने घरात प्रवेश केला। वैष्णवी घरात विश्रांती घेत असतानाच आरोपीने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला। काही वेळानंतर घरात आलेल्या कुटुंबियांना वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना कळवले आणि वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तपासाला वेग दिला। पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थानिक माहिती, संशयास्पद हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 4 तासांत आरोपी नानासाहेब मोरे याला ताब्यात घेतले। पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर शनिवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी हा वैष्णवीच्या शेजारीच राहणारा असून दोघेही एकाच शाळेत शिकले होते। याच कारणामुळे आरोपी वैष्णवीवर एकतर्फी प्रेम करत होता। आरोपी विवाहित असून त्याला एक मुलगी आहे। काही दिवसांपूर्वी तो बोल्हेगाव येथील सासूरवाडीत राहायला गेला होता, मात्र त्याचे मुरमी येथे येणे जाणे सुरू होते। मृत मुलगी व आरोपी यांची घरे शेजारीच असल्याने गावात तणाव निर्माण झाला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा काबू पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। शनिवारी सायंकाळी कडेकोट सुरक्षेत वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी विरोधात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे।